नमस्कार, मी जितेंद्र. तुम्ही पाहताय जितेंद्र 360 हे यूट्यूब चॅनल. आणि आज आपण चर्चा करूयात कॉकरोच जनता पार्टीची वाढती चळवळ हे देशाच्या सत्ताधारी पक्षांसाठी आव्हान आहेत का? त्याचबरोबर देशाच्या विरोधकांचीही भूमिकेच्या पलीकडे जाऊन यांनी एक मोठं वातावरण हे बनवलेलं आहे का? 2029मध्ये या सगळ्या मुवमेंटचा देशभरामध्ये परिवर्तनाची माध्यमं ही ठरतील का? अशा अनेक प्रश्नांवर आज आपण चर्चा करूयात. खरं तर 2026च्या काळामध्ये अनेक चळवळी देश पातळीवर आपल्याला होताना दिसली. त्यानंतर 2011 नंतर देश पातळीवर सगळ्यात मोठी मुवमेंट म्हणून कॉकरोच जनता पार्टीची ही चळवळ उभी झाली. खरं तर CGIचं स्टेटमेंट येणं, त्यामध्ये देशाच्या तरुणांना काही उपमात्मक स्टेटमेंट करणं, त्याच्यामध्ये तरुणांना जे आहे ते कॉकरोच संबोधणं आणि त्याच्यातून अभिजित दीपके यांना कॉकरोच पार्टीची पक्ष किंवा सोशल मीडिया चळवळ उभी करणं आणि त्याच्यातून मग अनेक प्रश्न निर्माण करणं. सुरुवातीला त्याच्यातून BJPचं जे प्रमुख चॅनल आहे इंस्टाग्रामचं, त्याला मागे ठेवत पुढे जाणं. त्याचबरोबर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचं संख्या त्याच्याशी जुडणं आणि त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होणं, अनेक आरोप आणि अनेक प्रत्यारोप त्याच्यावर होत असताना आपली भूमिका घेऊन पुढे जाणं, असं आपल्याला दिसत असताना सत्ताधारी BJPनी त्याचं कनेक्शन पाकिस्तानशी, त्याचबरोबर त्याचं कनेक्शन फॉरेन फंडिंगशी करत असताना अभिजित दीपकेंनी वेळोवेळी ती चळवळ पुढे नेताना आपल्याला दिसलेली आहे. 2011 नंतर ही सगळ्यात मोठी चळवळ देश पातळीवर दिसली. त्याच्यामध्ये अनेक आरोप होत असताना एक आरोप असाही होत होता की ही जी चळवळ आहे ती फक्त सोशल मीडियापर्यंतच मर्यादित आहे, त्याचं कनेक्शन पाकिस्तानशी आहे, ही चळवळ जास्त टाईम टिकून राहणार नाही. यासारख्या अनेक प्रश्नाला अभिजित यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्यानंतर ही सोशल मीडिया जी चळवळ आहे ती 22 मिलियनपर्यंत गेली आणि पूर्ण देशभरामध्ये या सगळ्या विषयांची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यानंतर दिल्लीमध्ये जंतर मंतरमध्ये झालेलं आंदोलन आणि त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे देशभरातली तरुण सहभागी झालीत आणि त्या सगळ्या याच्यामध्ये नीट पेपर फुटीचं प्रकरण जे आहे ते देश पातळीवर मोठ्या प्रमाणात पुढे येणं, त्याच्यातून मग ही चळवळ जी आहे ती CGIचं स्टेटमेंट आणि नीट पेपर फुटीचं प्रकरण दोघंही एकत्र येणं आणि त्याच्यातून ही चळवळ उभी राहणं आपल्याला दिसलं, ज्याच्यामध्ये देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा सगळ्यात मोठा एजेंडा घेऊन त्यांनी जंतर मंतरवर आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा शिस्त, त्या आंदोलनात झालेले सहभागी, त्याचबरोबर तरुणांचं जे आताच्या घडीला सगळ्यात मोठं स्टेटमेंट आहे की जेनजी जी आहे ती अशा चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत नाही, त्याचबरोबर राष्ट्रनिर्मितीला किंवा पॉलिटिकली विषयावर आपलं मत मांडत नाही, परंतु या सगळ्याला ओलांडून मोठ्या प्रमाणात तरुण जे आहेत तिथे सहभागी झालेत, आपली भूमिका मांडलीत आणि त्याचबरोबर तरुणांनी आपल्या विषयावर ठाम राहत देशाचे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या विषयाला घेऊन त्यांनी अतिशय तीव्र ते आंदोलन केलं. त्यामध्ये धर्म, त्याचबरोबर विविध विषयावर कोठेही आपल्याला युवक जे आहेत भरकटताना आपल्याला दिसले नाहीत. त्यानंतर ते आंदोलन झाल्यानंतर एकदा अजून पुन्हा देशभरातल्या न्यूज चॅनल्सवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. एवढं मोठं आंदोलन होत असताना मेनस्ट्रीम मीडियाने त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं, परंतु जे आताच्या घडीला सोशल मीडिया हे जे माध्यम ठरलेलं आहे त्या माध्यमांवर, सोशल मीडियांवर मोठ्या प्रमाणात या आंदोलनाची दखल घेतली गेली. या आंदोलनांवर मोठ्या प्रमाणात यूथ यांनी आपली सोशल मीडियात भूमिका बजावली, त्यामुळे पूर्ण देशभरात ही चळवळ जी आहे ती पोचली. त्यानंतर अभिजित दीपकेंनी काही गोष्टी पुढे सांगितल्यात आणि त्यांनी अनेक जे दावे होते त्याला खोडून काढत आपली भूमिका देखील मांडली की आपलं आंदोलन हे आताच्या क्षणाला जे नीट पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे त्यावरच बेस्ड आहे, असं त्यांनी क्लिअरली सांगितलं. त्यानंतर ते आंदोलनाचा जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही देशभरातल्या विविध राज्यांमध्ये युवकांशी, जे आमच्याशी कनेक्टेड झालेले यूथ आहेत त्यांच्याशी जाऊन आम्ही बोलू, त्यांच्याशी संवाद करू आणि पुढे जाऊन आम्ही काय करता येईल त्यावर काम करू, असं अभिजित दीपके यांनी म्हटलं. आणि त्याचबरोबर
या ज्या चळवळीला आहेत त्याच्यामध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटी, अनेक मोठे सोशलिस्ट, अनेक मोठे पॉलिटिशियन लोकांनी देखील सपोर्ट केल्याचं आपल्याला दिसतं, ज्याच्यामध्ये खास करून प्रकाश राज यासारख्या अभिनेत्यांनी आपली भूमिका त्यांच्यासोबत मांडल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सोनम वांगचुक हे देखील त्या सगळ्या चळवळीमध्ये आपल्याला दिसलेत. त्याचबरोबर नवीन आणि सुशिक्षित तरुण जे आहेत त्या चळवळीमध्ये प्रवक्ता म्हणून आपल्याला दिसलेत. ही चळवळ त्याचबरोबर महाराष्ट्रातली काही फाउंडेशन बेस्ड लोक देखील त्याच्यामध्ये, असीम सरोदे असतील, त्याचबरोबर खुद्द अभिजित दिपके हे महाराष्ट्रातले असल्या कारणामुळे ते लोक देखील मोठ्या प्रमाणात या चळवळीमध्ये आहेत. आता आजच्या घडीला पुण्यात झालेलं आंदोलन आणि त्या सगळ्या याच्यातून झालेलं सगळं जो आंदोलनाचा प्रकार आहे, तो आंदोलनाचा प्रकार देशासमोर झाला की हा पूर्णपणे अहिंसक पद्धतीने हा आंदोलन होतो आहे. गांधी विचाराचा हा आंदोलन दिसतोय. युवकांची भूमिका ठाम दिसते, त्यांची मागणी जी आहे ती अतिशय क्लिअर दिसते आहे. आणि त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा प्रत्येक वेळी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये येत आहे. जे 22 लाख युवकांचा या देश पातळीवर नीट पेपर फुटीचं प्रकरण येऊन 22 लाख मुलांचं भविष्य जे आहे ते धोक्यात आलं होतं आणि अशावेळी हे सगळं हे झालं. त्यानंतर अनेक प्रश्न जे आहेत ते देशासमोर उभे राहिले. त्याच्यामध्ये देश पातळीवर ही कॉक्रोच जनता पार्टीची ही जी चळवळ आहे ते सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान ठरेल का, हे एक आपण सगळ्यांसमोर जे आहे ते प्रश्नचिन्ह होतं. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी जर आपण प्रश्न किंवा ह्या सगळ्या अभ्यास केला तर 2014मध्ये नरेंद्र मोदी यांच्या जिंकण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो होता तो यूथ यांचा होता, तरुणांचा होता. आणि त्यामुळे देशभरामध्ये ही जी चळवळ आहे ती पुढे आली आणि काँग्रेसची सत्ता जाऊन BJP सत्तात आली. त्यामुळे नक्कीच या सगळ्या चळवळीतून पुढे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये युवकांची भूमिका काय राहील ती पाहण्यासारखी आहे. कारण देशभरातला तरुण या सगळ्या प्रक्रियेमध्ये बदल घडवण्यासाठी सदैव तत्पर असतो आणि त्याची भूमिका फार महत्त्वाची असते. हे 2014च्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसमोर हे आव्हान आहेच. त्याचबरोबर 2029च्या निवडणुकीमध्ये या सगळ्या याच्यातनं काही जी प्रकरणं आहेत जी निवडणुकीच्या संबंधित आहे या देश पातळीवर, ते असं ठरणार आहे का? तर अभिजित दिपकेंचं सध्याच्या स्थितीवरचं आपण स्टेटमेंट जर ऐकलं तर आम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टी बनवण्याच्या स्थितीमध्ये सध्या नाहीत किंवा तसा आमचा विचार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु ही चळवळ आता किती पुढे जाते आणि कितपर्यंत जाते तर हे त्यासाठी आपल्याला थोडी वाट बघावी लागेल. त्याचबरोबर सातत्याने या आंदोलनाच्या होणाऱ्या मोमेंटकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागेल की हे काय होतं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ही कॉक्रोच जनता पार्टीची जी चळवळ आहे ती शिरकाव आता पुण्यामध्ये झालेला आहे. तर पुढे राज्य पातळीच्या सगळ्या परिवर्तनाच्या मध्ये आणि त्याचबरोबर देश पातळीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये या कॉक्रोच जनता पार्टीची भूमिका किती राहते, काय राहते ते पाहण्यासारखं राहील. परंतु आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये हेच म्हणू शकतो की आत्ताच्या सगळ्या घडीमध्ये सत्ताधारी लोकांसाठी त्याचबरोबर ज्या विरोधकांना आतापर्यंत एवढी सगळी देशभरामध्ये मुवमेंट उभी करता आली नाही ती शॉर्ट टाईममध्ये कॉक्रोच जनता पार्टीने करून दाखवलं आहे. ते सिद्ध झालं आहे. अभिजित दिपके यांनी आपली भूमिका ठाम ठेवलेली आहे. त्या सगळ्या याच्यावर तरुणांनी देखील आपली भूमिका जी आहे ती अशी ठाम ठेवलेली आहे आणि ती चळवळ पुढे चाललेली आहे. तर काही जे प्रश्न होते ते खोडून टाकले. त्यानंतर सोशल मीडियावर जे दावे होते तेही या पार्टीने वेळोवेळी जे आहे ती खोडून टाकलेत. त्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्या याच्यामध्ये काय परिवर्तन होतं किंवा काय परिस्थिती राहते ते आपल्यासाठी पाहण्यासारखं राहील. परंतु या सगळ्या याच्यामध्ये एकीकडे आपण सगळं कोणत्याही प्रक्रियेवर असं एकदम अतिविश्वास ठेवणं हे देखील घातक असतं. परंतु या सगळ्या याच्यामध्ये आपण सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टींचा विचार करून या चळवळीकडे पाहिलं गेलं पाहिजे. आजच्या या व्हिडिओमध्ये या सगळ्या याचा आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
देशभरातल्या विविध विषयांवर, आपल्या महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी, विविध विषय जाणून घेण्यासाठी, इथल्या सामाजिक राजकीय परिवर्तन पाहण्यासाठी, इथल्या विविध विषयांवर ऐकण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.